हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकाळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला डार्क रियालिटी सिरीजचा 8वा एपिसोड आणि याच्यामध्ये आपण एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो की खरंच म्हणजे आपण कधी या गोष्टीवर लक्ष देत नाही. काय आहे ना मित्रांनो की लोक तुम्हाला वेळ देत नाहीत. ते काय करतात, ते तुम्हाला ऑब्झर्व करतात, जज करतात, लेबल करतात आणि ते काय करतात काही सेकंदामध्ये हे ते गोष्टी करतात. तुम्ही कसं वागता, कसं बोलता यापेक्षा लोकांचं काय असतं, तुम्ही कसे दिसता, कसं चालता, कसं रिॲक्ट करता यावर लोक त्यांची तुमच्याबद्दलची ओपिनियन्स बनवतात मित्रांनो. आणि हे त्यांच्यासाठी जास्त लोक आपल्याला याच्यावरून आपल्याला डिसाईड करत असतात की आपण कसे आहोत. आणि रियालिटी काय आहे मित्रांनो की लोक जे आहेत, आपली जी ग्रोथ असते ना ती ग्रोथ स्लो असते, पण लोकांचा जो जजमेंट असतो तो खूप फास्ट असतो, तो खूप क्विक असतो. आणि हा जो जजमेंट लोक आपल्याबद्दल करतात तो जजमेंट आपल्यापर्यंत कधीही येत नाही, कारण ते आपल्याला कधीच या गोष्टीबद्दल बोलत नाही. आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत मित्रांनो. आणि आजच्या आपल्या टॉपिकचं नावही असंच आहे, लोक तुम्हाला सेकंदांमध्ये जज करतात. तर मित्रांनो आपल्याला असं वाटत असतं की लोक आपल्याला समजून घेतात, पण ते आपल्याला समजून घेत नाहीत, ते आपल्याला जज करत असतात. आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे काय, ते जे आपल्याला जज करतात मित्रांनो ह्या गोष्टी ते आपल्याला कधीच सांगत नाहीत. काय आता समजा मित्रांनो याच्या मागे काय, आता तुम्हाला मी काही कारण सांगतो. जसं समजा तुम्ही इंटरव्ह्यूला गेलेले आहात, इंटरव्ह्यूला तुम्ही गेले, पहिल्या 5 सेकंदामध्ये तुमचं जे इम्प्रेशन आहे त्या 5 सेकंदाच्या इम्प्रेशनवरून समोरचा व्यक्ती ठरवतो की याचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे, काय नाही, काय करायचं, याला घ्यायचं की नाही घ्यायचं, सिलेक्शन नो सिलेक्शन. सोशल मीडियामध्ये तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, तो 2 सेकंदामध्ये आपण कधी कधी पाहतो आणि स्क्रोल करून टाकतो. तुम्हाला 2 सेकंदात लक्षात येतं की काय आहे काय नाही. आधी समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही मीटिंगला गेलेले आहात, न्यू मीटिंग तुम्ही अटेंड करताय, तर त्या ठिकाणी काय होतं की तुम्हाला तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं तुमच्यावर एक इन्स्टंट लेबल लागतं की नाही हा व्यक्ती चांगला आहे की हा व्यक्ती म्हणजे याच्यासोबत डील करायचं की नाही करायचं. तर मित्रांनो लोक पेशन्स ठेवत नाहीत. आपल्याला वाटतं प्रोसेस चालू आहे, पण डिसिजन जो आहे ना मित्रांनो तो डिसिजन अगोदरच झालेला असतो. तर आता आपण पाहूया मित्रांनो की व्हाय पीपल जज फास्ट. आता हे याचं एक सायकोलॉजिकल ब्रेकडाऊन मी तुम्हाला देतो मित्रांनो. काय, आपला जो ह्युमन ब्रेन असतो ना मित्रांनो तो लेझी नसतो, तो इफिशियंट असतो. ब्रेनला एनर्जी जी ती वाचवायची असते आणि ब्रेनला एनर्जी वाचवायची असते, त्यामुळे तो काय करतो, तो शॉर्टकट मेंटल पॅटर्न्स वापरतो. आता याच्यामध्ये तो कोणकोणते मेंटल पॅटर्न्स वापरतो, तर पहिला जो पॅटर्न आहे त्याला आपण म्हणतो थिन स्लायसिंग. थिन स्लायसिंग म्हणजे काय, काही सेकंदांमध्ये क्विक डिसिजन घेणं. तुमचा ॲपिरियन्स, तुमचा टोन, तुमचा कॉन्फिडन्स यावर हे डिसिजन्स ठरलेले असतात मित्रांनो, याला म्हणतात थिन स्लायसिंग. दुसरा जो मुद्दा आहे मित्रांनो तो आहे कन्फर्मेशन बायस. एकदा लेबल लागलं मित्रांनो आपल्यावर, पहिल्या 5-10 सेकंदांमध्ये एकदा जे लेबल आपल्याला लागतं की मग ते जे लेबल लागले ते लेबल प्रूव्ह करणारे सिग्नल्स शोधले जातात. तुम्ही एकदा वीक दिसलात मित्रांनो की पुढे तुम्ही कितीही स्ट्रॉंग वागलात तरीही मग ते दिसत नाही, ते तुम्हाला त्याच्यातून प्रूव्ह होत नाही मित्रांनो. आणि हेच एक पेनफुल ट्रूथ आहे मित्रांनो. तुम्ही स्वतःला इयर्स देता बिल्ड करण्यासाठी, तुम्ही स्वतःवर वर्षानुवर्ष काम करता, स्वतःला बिल्ड करण्यासाठी वर्षानुवर्ष काम करता, पण लोक काही सेकंदात घेतात, हार्डली 4-5 सेकंद लोक घेतात तुम्हाला जज करण्यासाठी. तुम्ही जर डीप असाल तर लोक तुमचं फक्त सरफेस पाहतात. तुम्ही जिन्यून आहात, लोक इन्स्टंट डाऊट करतात. तुम्ही शांत आहात तर लोक तुम्हाला वीक समजतात. इथे रिॲलिटीने चालत नाही मित्रांनो, इथे चालतं परसेप्शन. लोकांचं तुमच्याबद्दल जे काही परसेप्शन आहे ते परसेप्शनच ठरवतं की तुम्ही कसे आहात. आता काही लेबल्स असतात मित्रांनो जे की आपल्याला डिस्ट्रॉय करतात. तर कोणते लेबल्स असतात पाहूयात. पहिलं, तुम्ही जर क्वाईट असाल, तुम्ही जर शांत असाल तर लोकांना असं वाटतं की तुम्ही इन्सिक्युअर आहात. दुसरं, तुम्ही जर खूप फ्रेंडली असाल, एखाद्या व्यक्तीसोबत जर तुम्ही फ्रेंडली वागताय, तुमचं नेचर हे फ्रेंडली असेल, तर लोकांना असं वाटतं की हा व्यक्ती डेस्परेट आहे.
तिसरं, जर तुम्ही इमोशनल असाल, भावनिक असाल, लोकांच्या भावनांचा कदर करणारे असाल, तर लोकांना असं वाटतं की हा व्यक्ती वीक आहे. त्यानंतर जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर लोकांना असं वाटतं की तुम्ही अरोगंट आहे. लोक मित्रांनो काय करतात, लोक ट्रूथ पाहत नाहीत, ते तुमचं एक व्हर्जन बनवतात अकॉर्डिंग टू देम. त्यांच्या मताप्रमाणे, त्यांच्या ऑब्झर्वेशन्स प्रमाणे लोक तुमचं एक व्हर्जन बनवतात आणि हा व्हर्जन जो असतो तो त्यांनी ठरवलेला असतो, जो की ॲक्च्युअलमध्ये आपण कधीच नसतो. आणि या गोष्टीमुळे आपल्याला डॅमेज होतं. मित्रांनो, हे जे जजमेंट लोक करतात ना, ते ऑप्शन नसतं, ते तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज डिसाईड करतात. म्हणजे एक 5 सेकंदाचं डिसिजन जे लोक तुम्हाला ऑब्झर्व करून घेतात, त्याच्यावरून तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज ठरतात मित्रांनो. कसं, तर तुमचं जॉब सिलेक्शन, तुमचं रिलेशनशिप, तुम्हाला भेटणारी रिस्पेक्ट लेव्हल, ह्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी ह्या डिसिजन्सवर अवलंबून असतात मित्रांनो. तुम्ही ट्रस्ट करण्यायोग्य आहात की नाही आहात हे पण लोक यावरूनच जज करतात. मित्रांनो, आपण कॅपेबल असतो, पण परसेप्शन जे आहे ते परसेप्शन बऱ्याचदा आपल्याला थांबवतं आपल्या कॅपेबिलिटीजपासून, आपल्या ऑपॉर्च्युनिटीजपासून. तर मित्रांनो काय ना, की हा जो एक परसेप्शन गेम आहे, हा परसेप्शन गेम अनफेअर नक्कीच आहे, पण इनविजिबल नाही आहे. तो गेम तुम्हाला दिसतो आणि तो गेम जर तुम्हाला दिसतोय, तो गेम तुम्हाला कळायला लागला, तर तो गेम तुम्ही स्वतः कंट्रोल करू शकता. लोक तुम्हाला जज करणारच आहेत, पण रॅन्डम जजमेंट का घ्यायचं ना मित्रांनो? लोकांचं रॅन्डम जजमेंट आपण काय ॲक्सेप्ट करायचा? तर मित्रांनो, हे रॅन्डम जजमेंट ॲक्सेप्ट न करण्यासाठी आणि हा गेम समजून घेण्यासाठी एक प्रॅक्टिकल फ्रेमवर्क आहे, ते आपण पाहूयात. याच्या काही 4-5 स्टेप आहेत मित्रांनो. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की कंट्रोल फ्रेमवर्क कसा वर्क करतो. पहिलं, कंट्रोल द एंट्री. प्रॅक्टिकली हे जर पाहिलं तर फर्स्ट 5 सेकंड्स तुम्ही कसं चालता, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या मीटिंगला जात आहे तर तुम्ही कसं चालता, तुमचा आय कॉन्टॅक्ट आणि तुमचं पोश्चर, तुमचा जो प्रेझेन्स आहे मित्रांनो, तेच तुमचं सायलेंट कम्युनिकेशन आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित सांभाळल्या, म्हणजे तुमचा वॉक ताठ, कॉन्फिडंट वॉक, समोर जी व्यक्ती चेअरवर बसलेली आहे त्याच्यात आय कॉन्टॅक्ट आणि तुमचं पोश्चर कॉन्फिडंट. कधी कधी आपण काय करतो मित्रांनो, ताठ चालत असतो पण आपले जे शोल्डर्स असतात ना ते असे डाऊन असतात, त्यावरूनच व्यक्ती जज करतो की अरे धिस पर्सन इज नॉट कॉन्फिडंट. सो शोल्डर्स, प्रॉपर वॉक हे जर तुम्ही फॉलो केलं तर पहिल्या 5 सेकंदातच तुमच्याबद्दल एक चांगलं इम्प्रेशन बनतं. स्टेप 2, स्पीक लेस, सिग्नल मोर. म्हणजे काय, ओव्हर एक्सप्लेन करायचं नाही. जर तुम्ही एखाद्या गोष्टीला ओव्हर एक्सप्लेन करताय तर तो एक वीक सिग्नल देतो समोरच्या व्यक्तीला की हा ओव्हर एक्सप्लेन करतोय, याच्यामुळे एक वीक सिग्नल जातो. तर काय करायचं, कमी बोलायचं पण क्लिअर बोलायचं. यामुळे काय होतं, एक ऑथॉरिटी बिल्ड होते मित्रांनो. स्टेप नंबर 3 मध्ये काय आहे, क्रिएट पॅटर्न ब्रेक. आता हा पॅटर्न ब्रेक कसा करायचा मित्रांनो, लोकांना जो एक्सपेक्टेड पॅटर्न आहे, लोकांचं कसं असतं ते एक एक्सपेक्टेड पॅटर्न धरून चालत असतात, तो पॅटर्न ब्रेक करायचा. कसं, एक्झाम्पल, शांत पण इम्पॅक्टफुल बोलायचं. दुसरं म्हणजे काय, कमी बोलायचं पण स्ट्रॉंग बोलायचं, म्हणजे मुद्देसूद बोलायचं. स्ट्रॉंग बोलायचं म्हणजे जोरात आवाज वाढवून नाही बोलायचं, कमी बोलायचं पण मुद्देसूद बोलायचं. स्टेप नंबर 4 मित्रांनो, स्टेप नंबर 4 मध्ये काय सांगितलं जातं की तुम्ही जर कन्सिस्टन्सी फॉलो केली, ही कन्सिस्टन्सी एक रिप्रोग्रामिंग क्रिएट करते आणि ही रिप्रोग्रामिंग तुम्हाला हेल्पफुल करते तुमच्यावर जो लेबल लागलेला आहे तो लेबल रिमूव्ह करण्यासाठी. एकदा जर तुमच्यावर लेबल लागला ना मित्रांनो, तर तुमचं कन्सिस्टंट बिहेवियर जे आहे त्या बिहेवियरमुळे तुमचा जो लागलेला लेबल आहे तो रिमूव्ह होऊ शकतो आणि तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून, कन्सिस्टंट व्यक्ती म्हणून पुढे येऊ शकता. ॲट द एंड फायनल ट्रूथ एवढंच आहे मित्रांनो की लोक तुमची फुल स्टोरी कधीही ऐकणार नाहीत, ते तुमचं कव्हर पाहूनच तुम्हाला जज करतील. पण जर तुम्हाला गेम समजला, तुम्हाला जर हे कळालं की लोकांना काय पाहिजे,
तर तुमचं कव्हर तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता. आणि जर तुम्ही हे करू नाही शकलात मित्रांनो, तर मग काय, लोक तुमच्यासाठी स्टोरी लिहितील आणि ती स्टोरी तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागेल. तर ॲट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, की जर या जगात तुम्हाला वावरायचं आहे तर स्वतःचं कव्हर स्वतः डिझाईन करायला शिका. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.